आज कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या दिव्यागर समुद्रकिनारी आपण पोहोचलो। या ठिकाणी वीकेंड मधल्या शेवटच्या या घटकातील आज पर्यटकांसाठी मोठ्या पद्धतीने जल्लोष साजरा या ठिकाणी होताना दिसतोय। रायगड मधल्या या दिव्यागर मध्ये अनेक भागातून आलेले हे पर्यटक आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीने आजचा शेवटचा वीकेंड ते या समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करतायत ते आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। सर, काय म्हणताय, एकंदरीत आज शेवटचा वीकेंड आहे, प्रशासनाने देखील समुद्र किनाऱ्यांवरील जे चालणाऱ्या बोटिंग्स असतील किंवा इतर राईड्स असतील, स्पोर्ट्स राईड्स, त्या देखील बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत। आज मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटक दाखल झाले। आता आम्ही पण सगळे मित्र इकडे अशीच मजा करायला आलो। आज त्याच्यात आज तुम्ही बोललात बोटिंगचा लास्ट डे आहे, आम्हाला माहिती नव्हतं, पण इकडे आल्यावर कळलं। आणि आज तुम्ही बघाल आज तरी गर्दी जरा कमी आहे। जेव्हा जर तुम्ही काल आला असता तिकडे अख्खं समुद्र सगळं भरलेलं होतं, जागा नव्हती पाय ठेवायला। आता आहे इकडे चांगलं वातावरण आहे। आता पावसाळा जसं चालूच झालाय, अजून मागच्या 2 आठवड्यात थोडा पाऊस। कसं वाटतं, आज शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीने एन्जॉय करताय? एन्जॉय करतोय मित्रांबरोबर, सगळं इकडे तिकडे बसणं, सगळं राईड्स वगैरे केल्या। आता थोडा आंघोळ वगैरे करणार आणि मजा इकडं बाहेर खायची। आपल्यासोबत दुसरे काही पर्यटक आहेत, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने एन्जॉय करताय? प्रशासनानं आदेश जारी केलेले आहेत, समुद्र किनारे येत्या काही दिवसांमध्ये पर्यटकांसाठी बंद असणार आहेत, इतर स्पोर्ट्स सुविधा असतील किंवा ह्या देखील बंद असणार आहेत। कशा पद्धतीने शेवटचा वीकेंड एन्जॉय करताय? इथं आलोय म्हणजे 1.5 वर्षाच्या गॅपनंतर आलो आणि आम्हाला पण शॉकिंग न्यूज होती की इथं म्हणजे उद्यापासून बंद होणार आहे, पण आज आम्ही बऱ्यापैकी मजा करू। इकडे तिकडे लाईट्स वगैरे सगळ्याचा आम्ही चांगला अनुभव घेऊ। तुम्ही कसा आनंद घेतलात? आम्ही सुद्धा बऱ्याच सुट्टीसाठी इथे आलो आणि इथे पर्यटक बघून सुद्धा आम्हाला आनंद झाला। आणि आता उद्यापासून सगळं बंद होणार आहे, त्याच्यामुळे जास्त कोणाला इथे येता येणार नाही पावसामुळे सुद्धा। प्रशासनाने योग्य नियम सांगितले, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पालन करायला हवं सगळ्यांना। त्याच्यामुळे आम्ही आज मस्त मजा करणार। येस, नक्कीच। आपण जर बघताय तर हे अनेक भागातून आलेले पर्यटक असतील। प्रशासनानं जारी केलेल्या आदेशानंतर आज समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी या दिव्यागर समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठ्या पद्धतीने एन्जॉय या ठिकाणी केलेला आहे। मोठ्या पद्धतीनं या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत। प्रशासनाने जारी केलेले जे खबरदारीच्या ज्या उपाययोजना आहेत तर त्या तंतोतंत पालन करण्याचं हे पर्यटन या ठिकाणी सांगतात। माझ्या मागे बघितलं तर या समुद्र किनाऱ्यांवर अनेक पर्यटक आहेत, ते आपला सुट्टीचा जो वीकेंड आहे तो एन्जॉय करताना दिसत आहेत। रायगड मधल्या या दिव्यागर समुद्रकिनारी एक वेगळा विशिष्ट आहे। आजूबाजूने असणारा हा जो अरबी समुद्र आहे आणि या समुद्राच्या बाजूलाच असणारा हरेश्वर जो आहे दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो। डाव्या बाजूला जर बघितलात तर या ठिकाणी एक बोरली पंचतरण म्हणून आहे। दिव्यागर असेल तर अशा अनेक या समुद्र किनाऱ्यांवर बसलेल्या या ज्या गोष्टी आहेत त्या पाहण्यासाठी आता पर्यटकांनी मोठ्या पद्धतीने गर्दी केलेली आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।